माझं मत तर तुम्हाला आता सध्या सांगू शकत नाही. हां हां, का तर मला दबाव आहे. आला का खडीकरण गावातलं कसं आहे, आमदार किती वेळा आलेत गावातनं, बघून डोळं झाकून चालतात पुढं. की आमच्या नेमतवाडी गावाला का बबनदादांनी डावललं हे आम्हाला बोलायचं काम आहे. काय माहिती आहे का, तिरंगी लढतीमध्ये कोण होईल काय सस्पेन्स आहे सध्या. सस्पेन्स आहे का? ठीक. त्यामुळं काय सध्या तर सांगू शकत नाही. नमस्कार मित्रांनो, आपलं ETV मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. आपण आलो आहोत माढा विधानसभेतील करकम या गावी. तर कोण होणार माढा विधानसभेचा आमदार, करकम या गावाकडून आपण जाणून घेणार आहोत. तर मग चला पाहूया. तुमचं गाव कोणतं? करकम. तुम्हाला काय वाटतं, माढा सत्ता परिवर्तन होणार की रणजितसिंह हेच आमदार होतील? सांगता येत नाही, तसं म्हणताच येत नाही ना, तसं सांगताच येत नाही. का होत नाही? आला का खडीकरण गावातलं कसं आहे, आमदार किती वेळा आलेत गावातनं, बघून डोळं झाकून चालतात पुढं. त्यातून अजून तळ्यात पाणीच 10-15 वर्ष झालं आणून सोडतो म्हणलेलं आहे, तरी सुद्धा आणून सोडलेलं नाही. तुम्हाला काय वाटतंय मग अभिजित आबाळबद्दल तुमचं मत काय? आपल्याला काय सांगता येत नाही, अभिजित येईल का आपलं सफरचंद येईल ते, म्हणजे पुढं काय कळत नाही आपल्याला, याच्या पुढे काय कळत नाही. बबनदादांनी इतकं वर्ष विकास केला की नाही आपल्या गावचा? केला ही नो का, मी सांगितलं की तसं खडीकरण कसं आहे गावात, डोळं उघडून बघते ते पर डोळं झाकते ते, चालताना दिसतंय पर डोळं झाकून चालतात. यंदा सत्ता परिवर्तन होईल की शिंदे वर्ग जाईल? या नक्कीच शिंदे परिवाराचा उमेदवार निवडून, कारण गेल्या 30 वर्षामध्ये अनेक विकास कामं केलेत, त्यामुळं नक्कीच शिंदे परिवाराचा उमेदवार निवडून येईल. अभिजित आबाळबद्दल तुमचं मत काय? अभिजित आबा व्यक्तिशा माणूस चांगले आहे, त्यांचा काम करण्याची पद्धती चांगली आहे. मात्र माढा मतदारसंघात आणि 42 गावात जोडल्यामुळे या भागामध्ये बबनदादा शिंदे यांच्या निधीतून अनेक विकास कामं झालेत. मग रस्ते असतील, समाज मंदिरं असतील, गावामध्ये सभामंडप असेल, पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, तर सर्व कामं झाल्यामुळं नक्की गावातील लोक गेल्या वेळेस सुद्धा 2200 मताधिक्य या म्हणजे गावातून मिळेल आणि मतदारसंघातून जिल्ह्याच्या ZP मतदारसंघातून 6800चं मताधिक्य मिळेल. त्यामुळे नक्की या करकम गटातून आणि करकम गावातून मताधिक्य मिळेल. मिनलताई बद्दल तुमचं मत काय? मिनलताई नगरपंचायतच्या नगराध्यक्ष झाल्या, महिला म्हणून त्यांचंही काम चांगलं आहे. पण काम करत असताना या भागात त्यांचं कुठेही यापूर्वी काम झालं नसल्यामुळे इथली जनता त्यांना थोडंसं मत परिवर्तन करून आई बबनदादा या पाठीमागे लोक राहतील. बबनदादाच्या लढतीमध्ये मिनलताईला फायदा मिळेल असं तुम्हाला वाटतंय का? लाडक्या बहिणीमुळे त्यांचं खूप जोरात चालू आहे प्रचार. लाडक्या बहिणीमुळे शासनानं अनेक महिलांना उपजीविके साधन म्हणून पैसे दिलेत, खऱ्या अर्थानं पैसे मिळालेत पण लोकांना, पण मत मिळणार नाही. कारण मत मिळण्यासाठी काहीतरी काम दाखवावं लागतं आणि या मतदारसंघात मिनलताईंचं काम नसल्यामुळं नक्कीच लोक बबनदादा शिंदे आणि त्यांचे सुपुत्र रणजित शिंदे यांच्या पाठीमागे राहतील. दादांचं काम असल्यामुळं या रणजित दादांना कोणता समस्या यायची नाही आमदार केला असं तुम्हाला वाटतंय? नक्कीच. तुम्ही सांगितल्याप्रमाणे या भागात कामं झाले, थोडेफार कामं पूर्व भागातली राहिले असतील, पण सर्वच कामं काय पूर्ण होणारे नाहीत. टप्प्याटप्प्याने कामं होतील. मग ग्रामीण रुग्णालय असेल, पोलीस स्टेशन असेल, विविध कामं झालेत, आणखीन पुढे कामं होतील अशा आशा आहे. आणि तरुण दोन्ही उमेदवार आहेत, त्यामध्ये नक्कीच रणजित शिंदेच्या पाठीमागं तरुण वर्ग आहे. बबनदादांनी या तालुक्यात खूप काम केलं आहे, त्यामुळे रणजित भैयाचं आमदार म्हणून निवडून दिलं असं यांचं मत आहे. तुमचं गाव कोणतं? मी नेमतवाडीच आहे. तुम्हाला काय वाटतं माढा विधानसभेचा आमदार कोण होतील? अभिजित आबा पाटील. रणजित भाईनं आमच्या नेमतवाडीचा विकासच केला ना. आमच्यात रस्त्याचे प्रश्न आम्ही कितीतरी वेळा सांगितलं, पण रस्त्याची कामच केली नाही. बाहेरच्या गावाले कामं केली, पण आमच्यातल्या नेमतवाडीला रस्त्याची अतिशय दुर्गम परिस्थिती आहे. अशी परिस्थिती आहे की करकम ते नेवरे आतापर्यंत 30 वर्षात डांबरीकरण झालं नाही. मग ह्याचा कधीच बबनदादांनी पाठपुरावा केला, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर नाराज आहे. म्हणजे तुमचं मत आहे की बबनदादांनी रस्त्याबद्दल किंवा कुठला विकास तुमच्या गावात केला नाही, बरोबर आहे ना? विकास केला नाही, विकास केला काय केलं, सभा मंडप दिले का, बाकीची कामं केली. पण आमच्या वैयक्तिक गावात तर संदर्भात बघितलं तर आमच्यात स्मशानभूमीचा एवढा अतिशय प्रश्न गंभीर आहे की तर स्मशानभूमीला आता सध्या माणसं आमच्या समाजातली, हरिजन समाजातली माणसं जर जाळायची म्हणलं तर तिथं एवढी आपदा आहे की मी नेमतवाडीकराच्या वतीनं सांगतो की तिथं बबनदादांनी आमच्या नेमतवाडीला ध्यान दिलं नाही, लक्ष दिलं नाही. हां, आमच्या गावातल्यांनी पुढाऱ्याने अर्ज केला असेल किंवा नसेल ही मला काय माहीत नाही, पण विकास का म्हणतोय माहीत आहे का, की समोर दिसतं म्हणून बोलतो. बरोबर. ह्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही. फक्त आपण काय माहीत आहे का, आपण फक्त एक बबनदादावर का नाराज आहे की आमच्या नेमतवाडी गावाला का बबनदादांनी डावललं हे आम्हाला बोलायचं काम आहे. अभिजित आबा तुम्हाला काय वाटतं, काम करू शकतील का? जे बबनदादा कोणून शक्य झालं नाही ते अभिजित आबा करतील का?
आबिद आबा असा एक माणूस आहे की सर्वसामान्यांचा, शेतकऱ्यांचा आणि बंद पडलेला कारखाना चालू करणारा व्यक्तिमत्व, असा व्यक्तिमत्वाचा माणूस आहे. कारण का, आबिद आबा हा शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याच्या मुलाला जसं रानामध्ये आपण दारादारा घेतो काटा टोचला तर ते काटा टोचलेल्या माणसाला कळ येते, तशी आबाला प्रत्येक व्यक्तिमत्वाची कळ येणारा असा आबा माणूस आहे. म्हणजे जनसामान्यांचा माणूस आहे, जनसामान्यांची व्यथा जाणून घेणारा माणूस म्हणजे आबिद आबा आहे असं तुम्हाला वाटतं का? असं वाटतं. कारण का शरदचंद्र पवार साहेब ज्या टायमाला कृषी मंत्री होते त्या टायमाला पवार साहेबांनी कुठल्याही शेतकऱ्याला कधी आडवं कुणाचं केलं नाही. शेतकऱ्यांची प्रत्येक कर्जमाफी शरद पवारांनी माफ केली. तसं त्याचप्रमाणे धर्तीवर पवार साहेबांच्या धर्तीवर आबिद आबा काम करेल ही मला 100% गॅरंटी आहे. ठीक आहे. तर मिनलताईबद्दल तुमचं मत काय? मिनलताईबद्दल आपलं ती काही नवीन व्यक्तिमत्व आहे आणि वैयक्तिक अजितदादांच्या पार्टीतले आहे. आणि कसं आहे, पवार साहेबाचे आम्ही कट्टर व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे अजितदादांना आपलं मिनलताईचा आपला काही संबंध नाही. आमदार कोण होणार माडा? ते मिनलताईसाठी होय. मिनलताईमध्ये असं काय वेगळं वाटतं तुम्हाला? आहे महिला आहे ती. लाडकी बहीण योजनासाठी त्यांनी हे केलेलं, बबनदारांनी विकास केला नाही वाटतं का माड्यात? काय नाही, पोटऱ्यांचा विकास केला या भागात. आपण बद्दल मत काय तुमचं? आपलं काय नाही ते. मामा, गाव कोणतं तुमचं? करकम तुम्हाला काय वाटतं माडा विधानसभेचा आमदार कोण होणार? आबिद आबा होणार. बबनदादा काय वाटत नाही? रणजित सिंह नाही काय काम नाही आमच्या इकडे, काय त्यांचं दादांनी काय काम केलं नाही का? नाही, आमच्या इकडे नाही काय केलं. दादा म्हणतात की आम्ही रस्ते बांधले, पाणी दिलं, सगळं केलं. मग आमदाराचं म्हणलं ते करावं लागणारच आहे. आबा कशामुळे तुम्हाला आबाचा पाठिंबा काय वाटते बाबांना? आबा काम करतील धडाडीनं. काम करायला वाटतंय, दाढीचं नेतृत्व वाटतं का आपणकडे? मिनलताईबद्दल तुम्हाला काय वाटतं? लाडकी बहीण योजना दिली त्यांनी, जर दिली असली तर मी आबाज माणूस आहे. आबाचा माणूस आहे. ठीक आहे, मग इथून पुढे आबाचं वाटतंय का तुम्हाला आमदार होतील का? आबाज का तुमचं गाव कोणतं? माझं गाव कुर्डो. पण मी जगाय आलोय असंच इथं 57 साली आलोय करकमला. तेव्हापासून मी करकमचा जन्मभूमी माझी कुर्डो, पण कर्मभूमी करकम आहे. मी 57 साली या गावात आलोय. मी पंढरपूरनं इथं चालत आलेलो आहे. तेव्हापासून जी गाड्या होत्या तुम्हाला अजून बी सांगतो, विजयदादाने अकलूज पेनूर गाडी चालू होती, ती पण गाडी बंद केली. पुन्हा माडा गाडी होती, माडा तालुक्यातनं 3 बाऱ्या गाडी येत होती, ती पण गाडी बंद केली. काय करायचं आहे? कसं आया बहिण्या तुमच्या मुली एखाद्या सगळ्याजवळ काय वाहनं आहे ती का? नाही, बरोबर आहे. त्याच्या पाय माझं म्हणणं हे ह्याने अजून सुद्धा वाहनं नाही ती तर 7 दिवशी ह्याने आता ह्या पिरियडमध्ये गाड्या चालू कराव्या. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही तुळशीची माणसं आहे, ऐकून घे. तुळशीच्या एरियाला सुद्धा माणूस इथं करकमला संध्याकाळी आया बाया उतरल्या तर वाहन नाही. आज रिक्षावाल्या मला ते म्हणतो मला 300 रुपये दे. तुझ्या खिशात 100 रुपयेच असल्यावर त्या बाईनं गाड्यानं काय करायचं ह्याचा विचार जरा तुम्ही. मामा, तुम्हाला काय वाटतं की माडा विधानसभेचे भावी आमदार कोण होतील? रणजित भैया की अभिजित आबा की मिनलताई? अहो आम्ही म्हणतो ह्या दोघांनी, विजयदादांना आणि बबनदादांनाच आमच्या गाड्या बंद केल्या. आम्ही म्हणतो ह्यांच्या प्रचाराला किंवा कशाला, पण ही पोरं आम्हाला बसूच देत नाही ती ना. दादा काय करायचं, एक मत टाकायची. म्हणून मी आज 35-20 वेळा मतदान केलं, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, खासदार केला. काय करायचं, काय होतं नाही. आणि पुन्हा दुसरी गोष्ट, गावाची सुधारणा म्हणजे देवापाशी मुताऱ्या बांधायला लावल्या त्या. तुम्ही पैसे दिले पण त्याचा काय उपयोग नाही. जिथं देव आहे तिथं ती पोरगी एखादी अडवलेली असली, नारळ फोडा त्याच्यापाशी नेऊन ठेवला तर दवाखान्यात जास्तो ती बाई रिकामी होती. अशी देवस्थान आहे ती आमच्यापाशी. ह्याने कुठल्याही पोराने मला म्हणजे नाही मी जीभ कापून दे. दादांनी विकास केला की नाही माडा तालुक्यात? तुम्हाला काय वाटतं? मला तर केलेला काय दिसत नाही. केला ते तुमचा केला. आम्ही सांगतो, स्पष्ट सांगतो की बरोबर. आता 25 वर्ष झालं आमच्या गावात ह्यानं वरली गादी जास्त सांभाळायची, कुठली सोलापूरची, आणि ह्यानं करकमची गादी. ह्या दोघांचं सगळं काय, बाकीचा काय चान्सच नाही. अभिजित आबाबद्दल तुमचं मत काय? अभिजित आबा मला माहीतच, मी कुठलाच माणूस बघितला आणि मी कुणासमोर गेलो बी नाही. माड्यात नवीन परिवर्तन होईल वाटतं का बबन शिंदेकडे गादी चालणार परत? माझं मत तर तुम्हाला आत्ता सध्या सांगू शकत नाही. हां, का तर मला दबाव आहे. मी आता मी आज
85 वर्षात मी काल स्टेजवर चढलेलो, त्याच्या आधी चढलेलो नाही. मला ह्या पोरसारखी दबाव देते, तुला काय करायचं होतं म्हणून मला बोलायचं. तर माढा विधानसभेचे आमदार कोण होतील? भैया रणजित भैया. म्हणजे अभिजित आबाबद्दल तुमचं मत काय? तेही चांगले आहेत, पण रणजित भाईच्या वडिलांनी म्हणजे बबनदादांनी भरपूर कामं केली, विकास भरपूर केला, त्यामुळे रणजित भाई होतील असं मला विश्वास आहे. आणि मिनलताईबद्दल तुमचं मत काय? की लाडक्या बहिणींचा ते प्रचार जोरात चालू आहे त्यांचा. मिनलताईंचं करकममध्ये काहीच काम नाही आणि त्यांनी आतापर्यंत आम्हाला आत्ता नाव माहीत झालं आहे त्यांचं. मिनलताई ह्याच्या आधी कधी आल्या नव्हते इकडे. आबा आणि भैया यांच्या चुरशीमध्ये मिनलताईला फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का? महिला वर्ग मिनलताईला मत करतील असं तुम्हाला वाटतं का? थोडाफार फायदा होईल त्यांना, पण एवढा काय फारसा होणार नाही. रणजित भैयाच आमदार होतील. रणजित भाईचा आमदार होतील. आमच्या गावात तर दोन्हीकडून पण असे प्रभाव जास्त आहे, दोघांचा पण. हा, राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही आपल्याला, पण तसं सांगितलं तर बबनदादा आहेत, कार्य आहेत त्यांची, पण अभिजित आबा नवीन आहेत, आता करतील. आता काय यंदा वातावरण फिरल का नाही? वातावरण फिरण्याची शक्यता आहे, पण तसं काय सांगता येत नाही. आता कोण येईल दोघांपैकी. लीड कोणाला मिळेल जास्त? दोघं पण प्रभावामध्ये आहेत, सफरचंद पण आहे आणि तुतारी पण आहे. हा, सांगता येणार नाही. हा, सांगता येणार नाही सर. मला काय वाटतं माढा विधानसभेचे आमदार कोण होतील? आबा की रणजित भैया की मिनलताई? रणजित भैया. म्हणजे रणजित भैयामध्ये असं काय तुम्हाला वाटतं? दादांनी पहिले 30 वर्ष झालं काम केले, त्याच्यामुळं रणजित भायांना काय अडचण येणार नाही, त्याच्यामुळं फिक्स आमदार रणजित दादा. अभिजित आबांबद्दल तुमचं मत काय? अभिजित दादा आता नवीन आले तर त्याच्यामुळे त्यांना काय अनुभव नाही, त्याच्यामुळं रणजित दादांचा दादांचं पण कार्य चांगलं आहे, त्याच्यामुळं काय अडचण येणार नाही. मिनलताईबद्दल तुमचं मत काय? मिनलताईनं फक्त आपला माढाच सांभाळावा, माझी वैयक्तिक विनंती आहे त्यांना.